दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्णा. दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नरक चतुर्दशी हा दिवस दिवाळीचा तिसरा दिवस उगवला गेला आहे. याला भारतवर्षामध्ये छोटी दिवाळीसुद्धा म्हटलं जातं, लहान दिवाळी आहे, कारण दिवाळीच्या आदल्या दिवशी हा दिवस येत असतो. नरक चतुर्दशी असं या दिवाळीला म्हटलं जातं, ह्या दिवसाला म्हटलं जातं. नरक चतुर्दशी म्हणजेच नरक या शब्दाचा अर्थ सर्वांना माहितीच आहे. नरकाला असं म्हणतात, पण त्याही सोबत नरकासूर ह्या नावावरून ह्या चतुर्दशीला चौदशीला पडलेलं आहे. प्रागज्योतिषपूर नगरामध्ये नरकासूर नावाचा दैत्य राहत होता. आसाममध्ये हे प्रागज्योतिषपूर आहे. पूर्वीच्या काळी जसे सूर आहे, सूर म्हणजे देवता, तसे असुरही राहायचे. बऱ्याच वेळा असुरांचं रणकंदन व्हायचं असं आपण बऱ्याच शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे, कथा पौराणिक गोष्टींमध्ये आपण ऐकलेलं आहे. तर त्यांनी आपल्या शक्तीनं त्या नरकासुराने इंद्राला, वरुणाला, अग्नीला, वायूला ह्या सगळ्या देवतांना परेशान केलं होतं. संतांना, साधू संतांना तो त्रास द्यायचा. आसाममध्ये हे प्रागज्योतिषपूर आहे आणि त्याची आजही तिथं काही अंशाने पूजा केली जाते, काही अंशाने तिरस्कार केला जातो, काही अंशाने त्या नरकासुराची मान्यता तिथं आहेच. तर असा हा नरकासूर म्हणतात की ह्या नरकासुराने महिलांवरती सुद्धा अत्याचार करायला मागं पुढं बघितलं नाही. असुर प्रवृत्तीचा माणूस असल्याकारणानं आणि मग त्याची असुरी प्रवृत्ती इतकी भयानक होती, इतकी वाढत गेली होती की त्यांनी ज्या सुंदर असणाऱ्या स्त्रिया होत्या, जवळपासच्या जेवढ्या सुंदर सुंदर स्त्रिया होत्या, अशा 16,000 स्त्रिया त्यांनी बंदी बनवल्या होत्या. संतांना तो त्रास द्यायचा, परंतु स्त्रियांना, बालवृद्धांनाही तो त्रास द्यायचा. आणि असा त्याचा त्रास वाढत 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 देवता व ऋषीमुनी भगवान श्रीकृष्णाजवळ शरण गेले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि मग अवताराला शरण गेल्यानंतर प्रभूला विनंती केली की देवा, ह्या नरकासुरापासून आमचं जीवन मुक्त कर, या नरकासुराच्या जाचातून, त्रासातून आम्हाला मुक्त कर. म्हणून देवाला त्यांनी सगळ्यांनी प्रार्थना केली आणि भगवान श्रीकृष्णानेही त्यांना सगळ्यांना आश्वासन दिलं. कारण भगवंताचा अवतारच परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे परित्राणाय साधूनां, साधूंचे त्राण दूर करण्यासाठी, साधूंना रक्षण करण्यासाठी, साधूंना भयमुक्त करण्यासाठी, आणि विनाशायचं दुष्कृताम, दुष्कृत म्हणजे वाईट जे आहे, दुष्कृत्य करणारे आहेत, त्यांचा विनाश करण्यासाठी झालेला आहे. आणि मग ते देवाने सगळ्यांना आश्वासन दिलं. नरकासुराला स्त्रीच्या हातून मरण्याचा श्राप होता, म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली जी पत्नी आहे सत्यभामा, त्या सत्यभामेला सारथी बनवलं आणि तिच्या साह्यतेनं त्या नरकासुराचा वध केला. याच पद्धतीनं श्रीकृष्णाने कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाची जी चतुर्दशी असते, त्या चतुर्दशीला नरकासुराचा वध केला. देवतांना आणि संतांना त्याच्या आतंकवादापासून मुक्तता दिली आणि त्याच खुशीमध्ये कार्तिक महिन्याच्या अमावस्येला म्हणा किंवा त्याच दिवसाला घराघरांमध्ये दिवे जाळण्याची प्रथा चालू आहे. तेव्हापासूनच ही नरक चतुर्दशी दिवाळीच्या आदल्या दिवशी उत्सवात साजरी करतात. असा प्रघात तेव्हा त्या दिवसापासून चालू झालेला आहे. ह्या नरक चतुर्दशीला नरकासुराचा देवाने वध केला. भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केल्यानंतर 16,000 स्त्रियांना मुक्त केलं. तरुण सगळ्या स्त्रिया होत्या, पण बंदी बनवल्या खातीर शेवटी घरातल्या लोकांनीसुद्धा त्यांना आपल्या नात्यांमधून किंवा आपल्या संबंधापासून त्यांना दूर करून टाकलं होतं. काय होतं की बऱ्याच वेळा स्त्री एक काचेच्या भांड्यासारखं स्त्रीचं जीवन असतं आणि मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं या समाजामध्ये स्त्रीकडून काही चुकीची गोष्ट घडली किंवा स्त्रीद्वारे किंवा स्त्रीच्या निमित्ताने एखादी गोष्ट घडली तर हा समाज त्या स्त्रीला अलिप्त करत असतो. आणि ही आत्ताची पद्धत नाही आहे किंवा आत्ताची परंपरा नाही आहे, ही पूर्वीचीही परंपरा आहे. स्त्रियांमुळंच महाभारतासारखे वाद झालेले आहेत, स्त्रियांमुळंच रामायणासारखे वाद झालेले आहेत. स्त्रियांमुळेच झाले असं म्हणण्यापेक्षा स्त्री त्या गोष्टीला कारणीभूत आहे. मग तो कुठलाही विषय असो, कुठलाही तो वाद असो, विवाद असो, ही मोठी मोठी दोन जी महाकाव्ये, याच्यामध्ये बराचसा हा पुरुषसत्ताक असलेला समाज स्त्रीला जबाबदार धरतो. असो, तो एक वेगळा विषय आहे. परंतु या स्त्रियांनासुद्धा ह्या समाजाने मग निंदित केलं होतं. ह्या स्त्रियांनासुद्धा समाजाने बहिष्कृत केलं होतं, काढून टाकलं होतं. घरच्यांनी सांगून टाकलं होतं की ह्या आता आमच्याकडे येणार नाही. तरीही
भगवान श्रीकृष्णाने जेव्हा त्यांना बंदीतून मुक्त केल्यानंतर 10, 20, 5, 50 स्त्रियांच्या घरी निरोप पाठवले की अशा अशा नरकासुरापासून तुमच्या मुलींना, सुनांना, घरातल्या माता भगिनींना मी मुक्त केलेलं आहे, तुम्ही घेऊन जा. त्या घरच्यांनी निरोप पाठवला की आता देवा, त्या ज्याच्या आहेत त्याच्याच पद्धतीनं होऊन जाऊ द्या. त्यांचे आणि आमचे संबंध संपलेले आहेत. त्या ज्या पद्धतीनं नरकासुराकडे गेल्या होत्या, आता त्यांनी आमच्याकडं येऊ नये. त्यांच्यामुळं आमचं नाक कापलं जाईल, त्यांच्यामुळं आमची इज्जत कमी होईल. पुरुषसत्ताक असलेला समाज त्यावेळेस अशी भर्त्सना करू लागला. आणि मग भगवान कृष्णाने एक सार्वत्रिक स्वयंभू असल्याकारणानं निर्णय घेतला की आजपासून तुम्हाला कोणी सांभाळणारा असेल नसेल, तुम्हाला कोणाकडं जायची गरज नाही, आजपासून मी तुम्हाला सांभाळणार आहे. देवाने असं आश्वासन दिलं तर खरं, पण त्या स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रिया म्हटल्या की प्रभो, हा समाज असा असल्याकारणानं आम्ही तुमच्याजवळ असं राहू शकत नाही. तुम्ही आमच्यासोबत कुठल्या ना कुठल्या तरी नात्यामध्ये बंदिस्त होऊन जा. देव म्हटले, अशा कुठल्या नात्यामध्ये तुम्हाला वाटतं? की बऱ्याचशा त्या तरुण स्त्रिया होत्या आणि तरुण स्त्रियांमध्ये त्या काळी भगवान श्रीकृष्णाची खूप मोठी ख्याती होती. भगवान श्रीकृष्ण आपल्याला भेटावा असं प्रत्येकाला वाटायचं, इथपर्यंत की अमरावतीच्या रुक्मिणीपर्यंतसुद्धा भगवान श्रीकृष्णाची ख्याती प्रभा गेली होती. आणि मग त्याच पद्धतीनं ह्या गोपिकांना, या स्त्रियांनासुद्धा वाटलं की श्रीकृष्ण आपला पती असावा. आणि मग सर्वांनी, त्या सर्व गोप स्त्रियांनी मिळून भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली की देवा, आजपासून तो आमचा भ्रातार आहे, आजपासून तो आमचा पती आहे, आजपासून आम्ही तुला पती मानतो. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सुद्धा तेव्हाच्या काही प्रचलित प्रथांप्रमाणे त्या सगळ्या स्त्रियांशी आपला विवाह लावून घेतला. आणि मग तेव्हापासून 16,108 पत्न्या श्रीकृष्ण प्रभूच्या प्रासादामध्ये राहायला लागल्या. तर अशी ही नरक चतुर्दशीची कथा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अशा पद्धतीनं एक मोठी भगवान श्रीकृष्णाने लीला केलेली आहे. त्या लीळेचं आपण नरक चतुर्दशीच्या निमित्ताने स्मरण करायचं आहे. त्याचसोबत उत्तर भारतामध्ये या दिवसाला काही बाया, स्त्रिया सूप घेतात आणि ते सूप वाजून जोरजोरात वाजून इसर आवे दरिद्र जावे असं म्हणत त्या सुपाला जाळून टाकतात. जिकडं तिकडं वेगवेगळ्या पद्धती त्या दिवशीच्या आहेत. काही लोक या दिवसाला सकाळी सकाळी तेलाने मालिश करतात. पाण्यामध्ये अपामार्ग नावाची एक जडीबुटी असते, तिची पानं टाकतात आणि मग त्याने आंघोळ करतात. अशी वेगवेगळी प्रथा आहे. आपल्याकडं महाराष्ट्रामध्येही काही भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रथा आहेत. त्याचसोबत दुसरीही एक कहाणी या दिवसाच्या संदर्भात आलेली आहे. रंतीदेव नावाचा एक पुण्यात्मा धर्मात्मा राजा होता आणि खूप पुण्यवान, नेहमी पुण्यामध्येच तो व्यग्र असायचा. त्याने अज्ञानपणामध्ये सुद्धा कुठलंच पाप केलं नव्हतं. आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यूचा समय जवळ आला, दारातोंडी यमदूत उभे राहिले. आणि यमदूत उभं राहिल्या कारणानं राजा अचंबित झाला की म्हटलं, आयुष्यभर मी कुठले पाप केलं नाही आहे, आयुष्यभर मी पुण्यच करत होतो आणि मला यमदूतांनी न्यायला यावं, मला देवदूतांनी न्यायला यायला पाहिजे. मी तुम्हाला मागच्या काही प्रवचनांमध्ये सांगितलेलं आहे की माणसाला पाप केलं असेल तर यमदूत न्यायला येत असतात, पुण्य केलं असेल तर देवदूत न्यायला येत असतात. आणि भक्ती केली असेल, त्यासोबत पुण्यही केलं असेल तर साक्षात देव न्यायला येत असतो. तर ह्या राजाला यमदूत न्यायला आले. यमदूतांना समोर म्हणून उभे असलेले बघून राजाने प्रश्न केला की मी कुठलंही पाप केलेलं नाही, तुम्ही का आले? त्या यमदूतांनी आपला डाटा बघितला आणि त्यांना आढळलं की राजा, तुम्ही एकदा तुमच्या दारावरून एका उपाशी असलेल्या ब्राह्मणाला परतून लावलेलं आहे आणि ते पापकर्माचं तुम्हाला फळ म्हणून नरकाचं दर्शन होणार आहे. एकदा तरी तुम्हाला नरकात यावं लागणार आहे. त्या यमदूतांनी असं सांगितल्यानंतर राजाने विनंती केली की मला फक्त 1 वर्षाची वेळ द्या. 1 वर्षाचा वेळ देऊन तुम्ही मला 1 वर्ष जर दिलं ना, त्या 1 वर्षामध्ये मी तुम्हाला या पापावरती काही ना काहीतरी पुण्याचा उपाय करून दाखवेल. आणि मग राजा ही समस्या घेऊन ऋषींकडे गेला. ऋषींना सगळा हा वृत्तांत सांगितला आणि मग ऋषींनी त्याच्यावरती एक उपाय म्हणून ऋषी म्हटले की राजा, कार्तिक महिन्याची जी कृष्ण पक्षाची जी चतुर्दशी आहे, त्या चतुर्दशीच्या दिवशी तू व्रत कर.
ब्राह्मणांना भोजन दे, साधू संतांना भोजन दे आणि आपल्या अपराधाची क्षमा कर, तुझं पाप धुतल्या जाईल. राजाने तसंच केलं, ऋषींनी सांगितल्याप्रमाणे केलं. राजा पापातून मुक्त झाला आणि विष्णू लोकाला प्राप्त झाला. अशी ही एक कहाणी आहे. पापापासून आणि नरकापासून मुक्ती मिळवण्यासाठी भूलोकावरती या चतुर्दशीचं व्रत केलं जातं. अशी एक अन्य लोकांमध्ये, दुसऱ्या इतर संप्रदायीन लोकांमध्ये प्रथा आहे. आपल्याला मानव संप्रदायीन लोकांना कुठल्याही पद्धतीचं व्रत वैकल्य करायचं नाही आहे, ते निषिद्ध आहे. आपण व्रत जर करत असाल तर सगळ्यात मोठं व्रत आपण घेतलेलं आहे ते म्हणजे भक्तीचं व्रत. ईश्वर भक्तीचं आणि अनन्य भक्तीचं आपण व्रत करत असताना फक्त या दिवशी भगवान कृष्णाची जी काही एक लीळा घडलेली आहे त्या लीळेचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि त्याही सोबत अभ्यंग स्नान असेल, सुचिर दक्षपणा जो असेल, सुचिरभूतता जी असेल ती आपण बाळगायची आहे, करायची आहे. सुचिरभूत व्हायचे, तेलाने मालिश करायची, ओटण्याने आंघोळ करायची आहे, आनंद उत्सव साजरा करायचा आहे. आणि देवाची भक्ती करत असताना ईश्वराची आपण पूजा सदोदित करायची आहे, तितक्याच खुशीनं करायची आहे. देवाला स्नान असेल, देवाला उटण लावणं असेल, देवाला सजवणं असेल, जितकी आपल्याला देवपूजा जमेल तितकी आपण ह्या दिवशी देवपूजाही करायची आहे. आणि दिवाळीचा आपला आनंद द्विगुणित करायचा आहे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण नक्कीच अशी आध्यात्मिक दिवाळी साजरी करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दंडवत प्रणाम.